तयार करते आपली. पण बॉडी इन्सुलिन तयार करते, पण इनसेन्सिटिव्हिटी असेल किंवा सेल्स डिॲक्टिव्हेटेड असतील त्याच्यामुळे, किंवा सेल्सला फॅट जमा झाला असेल, किंवा हाय शुगर ब्लडमध्ये असल्यामुळं ते इन्सुलिन काम करू शकत नाही. तर हा टाईप 2 डायबिटीज असतो, जो की जनरल आहे, कॉमन आहे. 90% लोकांना हा डायबिटीज असतो. दुसरा प्रकार आहे सर ज्युवेनाईल डायबिटीज. तो जो डायबिटीज आहे ना, प्रेग्नंट वुमन्स मध्ये कधीच त्या लेडीजला शुगरचा त्रास नसतो, कधीच काय नसतो. पण जसे फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे पहिले 2-3 महिने प्रेग्नन्सी जातील, तसं तसं काही महिलांना अचानक शुगर किंवा बीपी वाढतो, आणि तो प्रेग्नन्सी संपेपर्यंतच असतो. प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर हा त्रास बंद होतो. आणि तिसरी टाईप येते सर, जसं की आता हे छोटी दिदी आहे, टाईप 1 डायबिटीज म्हणतो आपण. तशा पेशंट्समध्ये जन्मताच पॅनक्रिया नसतात, ज्या की इन्सुलिन तयार करतात. त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीत इन्सुलिन तयारच होत नाही. तर अशा कंडिशनमध्ये सर हा डायबिटीज आहे. हा जन्मलेल्या बाळापासून 14-15 वर्षाच्या पिरियडमध्ये जनरली ऑब्झर्व होतो, आणि त्याला फक्त इन्सुलिन हा एकच ऑप्शन असतो. मेडिसिन्स किंवा कुठल्या प्रकारच्या टॅबलेट्स याच्यावर काम करत नाहीत. याच्यावरती फक्त इन्सुलिन आणि डाएट मॅनेजमेंट ह्या दोनच गोष्टी हेल्प करतात सर ह्या डायबिटीज पेशंटसाठी. आणि हे खूप सुंदर प्रकारे मॅनेज होतं. व्यवस्थित डाएट आणि व्यवस्थित इन्सुलिन मॅनेज करून खूप सुंदर प्रकारे हेल्प होते. आणि आपल्या आता जसं हे वेलनेस फॅमिलीमध्ये मॅडम आलेले आहेत, तर त्यांना एक हेल्प होईल की त्यांचा जो आता युनिट काउंट आहे इन्सुलिनचा, जो पण तो खूप कमी होऊन जाईल. इन्सुलिन त्यांना खूप कमी प्रमाणात वापरायला लागेल, आणि खूप सुंदर प्रकारे पुढचं आयुष्य जगू शकेल ती मुलगी. सर, मला एक या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे की येस सर. डायबिटीसचे पेशंट हे तर हा. सगळीकडे आहेत आणि आपल्याकडे रिझल्ट येतात, हे कसे काय येतात? आपल्याकडचे रिझल्ट जे आहेत ते बोलके रिझल्ट आहेत. आता नक्कीच आकुर्डीचा एक रिझल्ट आहे. ते 13 वर्षाची मुलगी होती, तिचा डायबिटीस पूर्णतः नील झाला. सकाळी तुम्ही विलास जाधव सरांच्या मुलाचा रिझल्ट ऐकला. तो पण होतो. 13 वर्षाचा होता, 12 ते 13 वर्षाचा, आणि त्याचाही शुगर हा नॉर्मल रेंजला आला. तर हा जो ते तुम्ही जे आता केस सांगितली ना, ह्यांना टाईप 1 डायबिटीज नसेल, ह्यांना टाईप 2 डायबिटीज असेल, पण ओबेसिटी आणि ह्या गोष्टींमुळं किंवा फूड हॅबिट्समुळं किंवा त्यांच्या पॅनक्रिया जर ओव्हर ऍक्टिव्ह असतील, म्हणजे ओव्हर ऍक्टिव्ह आपल्याकडे कसं आहे, बॉडीचे 3 प्रकार आहेत. आपल्या बॉडीमध्ये कुठलीही गोष्ट कमी फंक्शन करत असेल, जास्त फंक्शन करत असेल, आणि नॉर्मल फंक्शन करत असेल. जसं की आपला बीपी समजा, काही जणांना हायपो कंडिशन असते की बीपी अचानक खूप कमी होत असतो सारखं. ती एक ओके. कंडिशन आहे. दुसरी कंडिशन आहे की जास्त होणं, की प्रमाणापेक्षा जास्त बीपी होतोय. ती पण केस थ्रेटनिंग असते, म्हणजे दोन्ही आयुष्यासाठी धोकादायक आहेत. आणि तिसरं फंक्शन असतं नॉर्मल आपला बीपी. तसंच सर फॅट जर ते मुलं जर जाड असतील, तब्येत जास्त असेल, तर त्यांना मे बी टाईप 1 डायबिटीज नसेल. टाईप 1 डायबिटीज हा जन्मताच असतो, 14व्या-15व्या वर्षी डिटेक्ट होत नाही. टाईप 1 डायबिटीज हा काही जणांना 3-4 वर्ष, 5 वर्षाच्या आतच डिटेक्ट होऊन जातो, कारण त्याला जसं जसं ते मुलं बोलायला चालू करतील किंवा त्यांचं बाहेरचं खायला चालू करतील, तसा तसा तो डायबिटीज दिसून येतो टाईप 1. टाईप 2 डायबिटीज जर असेल त्या मुलांना, तर 100% रिकव्हर होतो सर. कारण हेच आहे की डाएट मॅनेजमेंट आपण आता जो सकस संतुलित आहार घेतोय. काय होतं सर, आता एक विषय निघलाय म्हणून तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट. येस, काल येस. हेल्थमध्ये सर खूप मोठी अपडेट आली आहे, जी की 90% लोक ह्याच्याकडे गुड सोर्स किंवा खूप चांगलं आहे म्हणून बघतायत. किंवा आता आपल्यात पण भरपूर जण असे विचार करणारे असतील की आपण पनीर का खात नाही, किंवा चिकन आपल्याला का अलाउड नाही. कारण जिम मध्ये तर हे सांगितलं जातंय, तिथं वजन कमी करण्यासाठी प्रोटीन चिकन चिकन दिलं जातंय, किंवा सोयाबीन असेल किंवा पनीर खायला सांगतात. आणि आपल्यातच असं काय रिस्ट्रिक्शन आहे? असे नवीन नवीन मेंबर्सना भरपूर क्वेश्चन पडत असतील. काल सर याच्यावर एवढं सुंदर अपडेट आलंय, जसं की आता भरपूर कंपन्या इंजेक्शन लॉन्च करतात बघा वेट लॉसचे. तर त्यांची एक कॉन्फरन्स होती, खूप मोठी इंटरनॅशनल लेवलची कॉन्फरन्स होती. तिथे इंटरनॅशनल डायटिशियन्स बसलेले होते, आणि त्यातल्या काही डॉक्टरांनी एवढे जबरदस्त ऑब्झर्वेशन सांगितलेत की 90% लोकांच्या डोळ्यावरची पापणी उडाली, की आपण करतोय काय आणि हे होतंय काय. तर ओके. आपला टॉपिक होता डायबिटीजचा. डायबिटीज कंट्रोल होण्याचं मेन रिझन हेच आहे सर, की डाएट मॉडिफिकेशन होतं. सकस संतुलित आपण प्रॉपर आहार घेतोय. ओके. बॉडीमध्ये ज्या गोष्टी तुमची शुगर वाढवण्यासाठी संप्रेरक म्हणू आपण, की वाढवण्यासाठी काम करतायत. जसं की आपण समजा आता चपाती म्हणतोय, आपण भाकर खातोय, पण ओके. भाकरचा कार्बोहायड्रेट काउंट पण 87 आहे सर, जो की डायबिटीज पेशंटसाठी धोकादायक असतो. ओके. डायबिटीज पेशंटला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणून एक प्रकार असतो प्रत्येक फूडचा. जसं आम्ही आता येस, येस. डायबिटीज किंवा शुगर ग्लुकोज जे आहे ते ग्लुकोज जे आहे ते ज्वारीपासून बनतं, तर त्याच्यामुळे शुगर जास्त आहे त्याच्यामध्ये. तर तो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणून एक पार्ट येतो. तर प्रत्येक पदार्थाचा वेगळा वेगळा ग्लायसेमिक इंडेक्स आहे.
तर ओके. ज्या पदार्थाचा 50 पेक्षा ग्लायसेमिक इंडेक्स चांगला असेल ते जास्त शुगर कॉज करत नाहीत. पण 50च्या पुढचा ग्लायसेमिक इंडेक्स असणारा प्रत्येक पदार्थ हा न कळत का असेल तुमच्या शरीरातली साखर वाढवत असतो. आणि डायबिटीज झाल्यानंतर ह्याच गोष्टी लक्षात येत नाहीत. आपण म्हणतो की भाकर चांगली आहे, हे चांगलं नाही, गहू चांगला नाहीये, भाकर चांगली आहे, भाकर खाऊ. पण त्या गोष्टी पण काही ना काही प्रकारे तुमच्या शरीरातलं शुगर लेवल वाढवतच असतात. तर ज्यावेळेस तो पर्सन आपल्या फॅमिलीत येतो, सकस संतुलित आहार खायला चालू करतो, 2 टायमिंगचं जेवण मॉडरेट होतं, त्याचं मॉर्निंगचा ब्रेकफास्ट डिफरन्स होतो, संध्याकाळचं जेवण आपण मॉडरेट करतोय. आता भरपूर जे 21 डेज मध्ये नाहीयेत त्यांना एक टाइम आपण भाकर खायला देतोय फक्त दुपारच्या वेळेस. पण मॉर्निंगचा आणि इव्हिनिंगचा डाएट तुमचा स्किप होतोय, त्याच्यामुळे शुगर बॉडीतली वाढत नाही, ती कंट्रोलमध्ये राहते. प्लस दुसरी गोष्ट होते की तुमचं जे इन्सुलिन आहे बॉडीतलं, आता जे मेडिसिन्सवर असतील डायबिटीस त्यांना माहिती असेल, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणून एक प्रकार असतो, ओके. की जो इन्सुलिन शरीरात तयार तर होतंय, पण काम किती इफेक्टिव्हपणे करते हा पण एक डिफरन्स असतो सर त्या डायबिटीजमध्ये. शरीरात एखाद्या जर 10 ml इन्सुलिन सपोज तयार झालं, तर त्यातलं 3च ml इन्सुलिन काम करतं, बाकीचं 7 ml तसंच बॉडीत पडून असतं, कारण ते इनऍक्टिव्ह आहे. तर जसं जसे आपण एक्सरसाइज वाढवतो, डाएट वाढवतो, तसं ते इन्सुलिन ऍक्टिव्ह जास्त व्हायला सुरू होतं, सेन्सिटिव्हिटी त्याची वाढते. आणि जशी त्याची सेन्सिटिव्हिटी वाढवली तसं तो रक्तातून साखर खायला चालू करतं, सेल्समध्ये टाकल्याला चालू करतं एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी. तर त्याच्यामुळे आपल्यातले भरपूर जण म्हणत असतील की मला डायबिटीस होता, मला उठायला वाटत नव्हतं, चालू वाटत नव्हतं, पण आता मी जसं डायबिटीस फॅमिलीत आलोय तसं माझी एनर्जी डबल झाली. तर ती एनर्जी तुमचं इन्सुलिन सेन्सिटिव्ह ऍक्टिव्ह झाल्यामुळे तुमची एनर्जी बूस्ट झाली. कारण इन्सुलिनचं कामच आहे रक्तातली साखर उचलून सेल्समध्ये टाकायची आणि सेल्समधून एनर्जी जनरेट करायची. वाव. जबरदस्त इन्फॉर्मेशन नंदकिशोर सरांनी दिलेली आहे. आणि डायबिटीसच्या बाबतीत सरांनी खूप जबरदस्त असा रिसर्च केलेला आहे, कारण ते स्वतः एक मेडिकल क्षेत्राशी जोडलेले आहेत. आणि नक्कीच त्यांनी जे सांगितलं आहे तर नक्कीच राजेंद्र जगताप सरांची 450 शुगर नॉर्मलला आलेली आहे. म्हणजे येस सर. आपल्याकडे शुगर नॉर्मलला येण्यासाठी सरांनी जे आता सांगितलं ते रियालिटी आहे, बरोबर सर? येस सर, हे तुम्ही कुठल्याही डॉक्टरला आता कसं आहे भरपूर लोकांना गोष्टी समजत नाहीत, किंवा सपोज आता ज्यांना हे आपल्या फॅमिलीत आलेले आहेत ज्यांना डायबिटीज म्हणजे काय त्या गोष्टी थोड्या थोड्या कळत आहेत. आता खेड्यापाड्यातला पेशंट असेल तर डॉक्टर एवढं समजून सांगायला जात नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की ह्याला मी डोकं जरी आपटलं ह्याच्या पुढे तरी ह्याला इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी काय असते किंवा इन्सुलिन काय असते हेच कळणार नाही. त्याच्यामुळे ओके. एवढं डिटेलमध्ये कोणी सांगत नाहीत डॉक्टर लोक, फक्त सांगतात हा शुगर झाली, गोळ्या खा, चालू द्या. मग त्यासाठी ते पण लोक मान्य करतात भरपूर डॉक्टर की त्यांना पण नॉलेज नाहीये की काय खायचंय काय नाही, न्यूट्रिशन काय आहे, किंवा कुठल्या पदार्थ मी कशा प्रकारे मॉडिफाय करून दिलं पाहिजे त्याचं त्यांच्यापाशी पण नॉलेज नाहीये. सर, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. शुगरच्या येस. गोळ्या, बीपीच्या गोळ्या, ह्या गोळ्या खाऊन आपल्या कोणत्या अवयवावर जास्त इम्पॅक्ट होतो? सर, आपण ज्या शुगरच्या गोळ्या खातोय ना सर, सगळ्याच्या सगळ्या गोळ्या जाऊन फक्त एकाच अवयवावर काम करतात, ज्याला म्हणतात पॅनक्रिया. ओके. पॅनक्रिया म्हणून जो आपला शरीरातला एक अवयव आहे जो पोटात आपलं जे स्टमक आहे ना इंटरनल येस, त्याच्यावर येस. आणि इंटेस्टाईन ह्याच्यामध्ये प्लेस असतो सर. येस, येस. त्याचं मेन काम आहे की पूर्ण बॉडीचं शुगर जे आहे ती हां. फक्त त्या ठिकाणी मेंटेन होते सर. ओके. कारण जे आपलं इन्सुलिन तयार होतं ना सर, त्या पॅनक्रियाजवर बेटा सेल्स म्हणून एक सेल असतात, ओके. ज्या की तुमच्या बॉडीला जसं लागेल. म्हणजे काय असतं की सपोज आता आपण खाल्लंय, आपण खाल्ल्यानंतर आपली बॉडी एवढी सुंदर काम करते की आपल्याला भरपूर जणांना माहित नाही की बॉडी कशी काम करते. आपण ओके. खाल्लेलं सगळ्यात पहिले मेंदूला जाऊन कळतं की बाबा माझ्या पोटात काहीतरी आलंय. आणि ओके. ज्यावेळेस ते पचून ब्लड मध्ये जायला सुरू होतं, ओके. ब्लड, कारण आपण खाल्लेले सगळे पदार्थ त्यातले न्यूट्रिएंट्स असतील, त्यातले मेन जे घटक आहेत ते सगळे ब्लड मध्येच जातात आणि तिथून पूर्ण बॉडीत प्रोव्हाइड केले जातात, ओके. पूर्ण बॉडी. तर ज्यावेळेस बॉडी सिग्नल देतं ब्रेन की पोटात काहीतरी आलंय, त्यावेळेस ह्या बीटा सेल्स काम सुरू करतात आणि इन्सुलिन तयार करतात सर. ओके. तर इन्सुलिन जो घटक आहे ह्याचं काम असं आहे की जी तुम्ही शुगर खाताय डेली इंटेक मध्ये आणि जी ब्लड मध्ये जाते तिला उचलायचं आणि बॉडी सेल्स मध्ये जाऊन टाकायचं. आणि ओके. सेल जे आहे ना, सेल एक म्हणजे आपल्या शरीर जवळपास असंख्य सेल्सनी बनलेले आहे. तर त्या सेल्स आहेत ना, ती शुगर घेतात आणि त्याला खाऊन टाकतात. म्हणजे आपण जसं जेवण आपण करतोय आणि आपल्या शरीराला ताकद मिळते, तसंच सेम सेल्स आहे सर. सेल्स ती शुगर खातात आणि शरीराला ताकद देतात आपल्या. ओके. ओके. तर इन्सुलिन हा एकच घटक आहे जो की तुमचं पूर्ण शुगरचा मेंटेनन्स करतो. आणि आपण जेवढ्या पण गोळ्या खातोय, आता कसं आहे सर, ज्यावेळेस एखाद्या पेशंटला शुगर होते ना,
तर त्याच्या 80 ते 70% सेल्स मेलेले असतात, बेटा सेल, ज्या की इन्सुलिन तयार करतात ओके ओके ओके. त्यावेळेस डायबिटीस होतो. तर राहिलेले 30% ज्या सेल्स आहेत त्याला आपण गोळ्या देऊन काय करतोय, की गोळी दिली, गोळी खाल्ली आपण, की ती सेल ज्या आहेत 30% राहिलेल्या, 100 कामगारांचं वजन फक्त 30 कामगारांवर येतं आणि 30 कामगारांना 100 कामगारांचं काम करावं लागतं. ओके ओके ओके. तर जेवढ्या पण आपण शुगरच्या गोळ्या खातो त्या फक्त एकाच ठिकाणी पॅनक्रियावर जाऊन इफेक्ट करतात आणि तिथूनच इन्सुलिन मॉडिफाय करून इन्सुलिनचे सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह करून आपल्या शरीराला ते आपण हे प्रोव्हाइड करतो. शुगर बॉडीतली कमी करण्यासाठी हेल्प करतो इन्सुलिन थ्रू. ओके ओके. म्हणजे त्याच्यामधून बघा कधी किडन्या डॅमेज होणं, बरोबर, लिव्हरला प्रॉब्लेम होणं, हे हृदयाला प्रॉब्लेम होणं, ह्या गोष्टी ज्या होत जातात हे कशामुळे होतात, नेमकं असं काय आहे त्या गोळ्यांमध्ये? त्या गोळ्यांमध्ये काहीच नाहीये सर, खरं सांगतो तुम्हाला. ओके मेन प्रॉब्लेम हाय शुगर मध्ये प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस तुमची शुगर हाय होते ना, आता किडनी डॅमेज व्हायचा जो पार्ट तुम्ही बोलले, तर त्याचं एक स्पेसिफिक उदाहरण सांगतो. शुगर जी आहे ना आपली बॉडी मधली, ती ब्लड हा. मध्ये आहे, तुमच्या रक्तात ओके आहे ओके आणि ती पूर्ण तुमच्या सेल्स मध्ये फिरत असते. ब्लड सेल्स ज्या आहेत, वेसल्स, ओके त्याच्यात फिरत असते. मग त्याच ब्लड वेसल्स तुमच्या किडनीमध्ये आहेत. ओके आणि किडनी काम काय करते सर? किडनीचं फक्त पूर्ण बॉडीमध्ये एकच फंक्शन आहे, फिल्ट्रेशन. ओके. बॉडी ब्लड जेवढं फिल्टर. म्हणजे आपण जे खातोय त्यातलं जे बॉडीसाठी टॉक्सिक आहे ना, ते बाहेर काढणं. मग ते युरिन थ्रू असेल किंवा आपण थोडक्यात म्हणू 2 नंबर शौचास थ्रू बाहेर काढणं, हे एक काम किडनीचं आहे. त्यासाठी किडनी आहे ना सर, कशी काम करते तुम्हाला सांगतो. ब्लड आहे ना आपलं, बॉडी व्हॉल्यूम जवळपास 7 ते 8 लिटरचं ब्लड व्हॉल्यूम असतं नॉर्मल पर्सन मध्ये. तर ते कंटिन्यू फिल्टर करत राहायचं. त्याच्यातले जे चांगले घटक आहेत ते परत रक्तात बॉडीत पाठवायचे आणि जे वाईट घटक आहेत ते बाहेर काढायचं. हे सिंपल काम किडनीचे. ओके. याच्यापेक्षा जास्त किडनी दुसरा काही रोल प्ले करत नाही. पण जे तुम्ही म्हटले की शुगरच्या माणसांची किडनी फेल होते गोळ्या खाल्ल्यामुळे, हे तर ते गोळ्या खाल्ल्यामुळे होत नाही सर. मेन खराब होते ती शुगरमुळे. कारण ओके ब्लड ओके मध्ये शुगर असेल, आता समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ. साधं उदाहरण, एक पाईप आहे, प्लेन पाईप, त्याच्यातून येस. आपण पाणी सोडलंय फक्त ओके पाईपातून. तर ते पाणी कुठलाही प्रकारचा पाईपाला न इफेक्ट करता ते वाहत जातं, बरोबर. ओके पण त्याच पाईपात जर तुम्ही वाळू भरली आणि ओके. इकडून पाणी सोडलं आणि कंटिन्यू वाळू सोडत राहायचं, तर ते वाळूचे जे कॉर्नर्स आहेत त्याच्यामुळे काही दिवसांनी तुम्हाला असं दिसेल की तो पाईप आतून झिजायला चालू झालाय. येस 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 का येस. तर ती वाळूचे खडे त्या पाईपाला घासत चाललेले आहेत. ओके तर सर ओके. सेम पद्धतीने सगळ्यात जास्त रक्त फिल्टर करायचं काम करते किडनी. पूर्ण बॉडीचं रक्त दिवसातनं नाही म्हणलं तरी 4 ते 5 हजार वेळा किडनी फिल्टर करून परत पाठवते. ओके ओके. त्यावेळेस जर तुमच्या ब्लडमध्ये हाय शुगर असेल आणि ती कंटिन्यू त्या किडनीच्या वेसल्स थ्रू किंवा भरपूर जणांना बघा अटॅक येतात किंवा आपण अँजिओप्लास्टिग्राफी म्हणतो, हे येस येस. फक्त आणि फक्त हाय शुगर आणि हाय प्रेशर ऑफ ब्लड प्रेशर या दोनच ओके गोष्टींमुळे कॉज होतं. मेडिसिन्सनी ह्या गोष्टी होत नाहीत. तुमचे शुगर जे आहे शरीरात जास्त झालेली, ती तुमच्या ब्लड वेसल्स आहेत ना, छोट्या, एकदम छोट्या कॅपिलरीज असतात सर, ज्या की आपल्या केसाच्या बरोबर आहेत, एवढ्या छोट्या साईजच्या ब्लड वेसल्स आपल्या किडनीत ओके प्रेझेंट असतात. ओके. तर ते घासून घासून शुगर मग तिथून घासायला चालू झाली, की मग तिथं काय होतं, की आता शरीराचा रिस्पॉन्स असतो. आपल्याला समजा बोटाला लागलं, की ब्लड लगेच काय होतं, तिथं ब्लड लगेच बॉडी आपलं ब्लड येतं. ब्लड येस बाहेर आलं, की ते गोठलं जातं आणि गोठलं तर तुम्ही कधी ऑब्झर्व करा, तुमच्या शरीराच्या वरच थोडीशी एक लेअर तयार होते त्या ब्लडची, गोठलेल्या ब्लडची. येस येस येस. मग ती खपली म्हणतो आपण त्याला. मग ती नंतर खपली निघाल्यानंतर स्किन नॉर्मल होऊन जाते. पण ती जी खपली आहे, ती आपल्या शरीरापेक्षा थोडीशी उंच असते, बारीक साईजनं. येस. मग तसंच त्या ब्लड वेसलचं होतं सर. विचार करा की केस एवढी ब्लड वेसल आहे आणि तिला जर आतून डॅमेज झाला आणि तिथं ब्लड येऊन ते गोठवायचं काम करतं ब्लड येऊन, तर ते ब्लड तिथं जर गोठलं एक्स्ट्रा, तर मधली साईज कमी होऊन जाते जिथून ब्लड व्हायचंय ते कमी होतं. मग किडनीवर प्रेशर यायला चालू होतं. किडनीवर मग अशी एक सेल, अशा जर जास्त सेल डॅमेज झाल्या तर किडनीवरचं प्रेशर वाढतं. किडनीवरचं प्रेशर वाढलं की मग डेफिनेटली किडनीला प्रॉब्लेम यायला चालू होतो. वा. जबरदस्त सेन्सिटिव्ह असा विषय होता आणि सरांनी खूप सुंदर अशा पद्धतीने सर्व माहिती दिलेली आहे. तर सरांसाठी आपण क्लॅपिंग करूया. खूप सुंदर असं रेकॉर्डिंग केलेलं आहे सर. ही माहिती आम्ही ग्रुपवर शेअर करू शकतो का? येस सर, करा. येस.